स्त्री पुरुष तुलना भाग 9. स्त्री चरित्र या नावाचे पुस्तकात स्त्रियांचे साहस कोणी एका भाग्यशाली पुरुषाने वर्णिले आहे. पण त्या साऱ्या गोष्टी किती खऱ्या आहेत याला प्रमाण बारीक विचाराने पाहू गेले असता कोठेच मिळत नाही. राजांच्या मुली अगर राण्या ह्या किती कडक बंदोबस्तात, किती कडक पहाऱ्यात असतात बरे. तेव्हा रात्रीच्या वेळेस पुरुषाचा पोशाख करून जनानखान्याबाहेर जाणे किती मुश्किल. एक राजा वेगळा करून आत वाड्यात पुरुष जातीचे कुत्रे सुद्धा जाण्यास बंदी. एकापासून तो 50 दरवाज्यांवर कडक कडव्या शिपायांच्या चौक्या. तेव्हा ते सारे शिपाई का आंधळे होते का त्यांच्या डोळ्याला अंधेऱ्या लावित असतील. एका दोघांना द्रव्याच्या गुळण्या देऊन तोंड बंद करतील, पण बाकीचे सारे निमक हराम. कोणीच त्यांना हटकीत नसेल का? अरे, ज्यांना त्या राजवाड्या बाहेरील उन्हे देखील ठाऊक नाहीत, सदा कोंडलेल्या परपुरुषाचे तोंड देखील कधी जन्मात पाहिले नाही, त्या ते सर्व ऐश्वर्य सोडून कोणी गोसाव्याकरिता, कोणी खासदाराकरिता एवढे धाडस करून जातील? छे, असे कधीच होणार नाही. राजहंस नित्य मोत्याचा चारा खाणारे, त्यांना 6 महिने निरशन पडले म्हणून ते का विष्ठाभक्षण करतील? कसबिणी की ज्या आता कसब हा एक त्यांचा रोजगारच असे समजून फक्त द्रव्यावर नजर देतात, मनुष्यावर देत नाहीत, त्या देखील खासदाराला अगर एखाद्या विद्रूप जोगड्याला जोड्याजवळ उभे करणार नाहीत. मग या तर राण्या सदा विलाशी. त्या स्त्री चरित्रात एक एक गोष्ट अशी विभत्स व वाईट लिहिली आहे की वाचणारास लाज वाटते. यावरून तो पुस्तक करता किती शहाणा, स्वदेश हितेच्छू आहे हे सहज ज्यांनी ते पुस्तक वाचिले असेल त्यांच्या लक्षात येईल. या राज्यात विद्येचे प्राबल्य व छापखाने झाल्यामुळे मंजुघोषा, मुक्तमाला कंसात यथा, मनोरमा, नाटक असे बरेच लहान लहान ग्रंथ तयार झाले आहेत. प्रत्येक गोष्टीत, पुस्तकात शृंगार, विनोद, शोक हे 3 गुण असल्यावासून रस काही भरत नाही, हे खरे. पण ग्रंथकर्त्यांनी आपण जे काही लिहितो ते घडण्यासारखे किंवा पूर्वी कधी काळी असे घडून आले होते किंवा नाही याचा विचार करून मग पुढे ग्रंथ रचावा. प्रथम मंजुघोषा ही सार्वभौम राजाची अति लाडकी कन्या. ती त्या वसंत माधवाबरोबर काहीच विचार न करता एकदम विमानारूढ होऊन म्हाताऱ्या बापाचे हातावर तुरी देऊन जाईल का? ज्या बापाने तिला लहानपणापासून लाडाने कंठातील कंठ्याप्रमाणे वागविले त्याविषयी तिचे मनात काही झाले नसेल काय? ती तर मोठी शहाणी, सर्व गुण संपन्न अशी असून या राजपुत्राचे नाव गाव याचा तपास न करता एकदम तो रत्नखचित महाल व ते सर्व मनोरम उपभोग टाकून निघून गेली असेल का? जाते वेळेस त्या म्हाताऱ्या बापाची मूर्ती तिचे नजरेसमोर उभी राहिली नसेल? तिला काहीच वाटले नसेल का? तेव्हा वाचक हो, ही गोष्ट किती खरी आहे हे तुम्हीच पहा बरे. असो, आज द्वापरयुग जाऊन कलियुग लागल्यास हजारो हजार वर्षे होत आली. त्यात आज इंग्रज सरकारचे राज्य झाल्यासही कमीत कमी 2-250 वर्षे होत आली. हे ग्रंथकर्तेही याच चालू शतकातच जन्मले असतील. तेव्हा त्यांच्या व माझ्या आज 10 पिढ्या पूर्वीच्या पूर्वजांनी देखील असे वसंत माधवाचे विमानासारखे विमान पाहिले नसेल. इंग्लिश लोकांनी पुष्कळ यंत्रे तंत्रे केली, आगगाडी केली, विमानही केले, पण त्या विमानाचा मनास वाटेल तसा उपयोग करून घेण्याची युक्ती त्यांना देखील अजून साधली नाही. मग ते वसंत माधवास प्रसन्न होऊन मंजुघोषेस पळवून नेण्याकरिताच कामी पडले असेल. हे किती बरे अघटित आहे. दुसरे, मुक्तमालाही कंसात यथा, मोठ्या कुलवंत सरदाराची मुलगी. तिचा पती राजाचे खपगीमुळे कारागृहात पडला होता. तेव्हा त्याच्या भेटीच्या खटपटीत असता एक दृष्ट भद्राक्ष या नावाच्या अंमलदाराचे सपाट्यात सापडून त्याने तिचे अतिशय हाल वनवास करून शेवटी एका निबिड अरण्यात ठेविले व तिने स्त्रीधर्म सोडला नाही. हे ग्रंथकर्त्यांनी दर्शविले. हे झाले यांचे. पण याचे उलट म्हणणे इतकेच की पुरुषांच्या शक्तीपुढे स्त्री केवळ मुंगीप्रमाणे निर्बल आहे.
त्याचा एक हात व हिचे सर्व शरीर बरोबर आहे. अगदी एखाद्या निवांत ठिकाणी चिरेबंदी कोटात जर असा एखादा कामांध व्याघ्र गायी मागे लागला तर तो तिचे प्राण घेतल्या वाचून राहील का? अरे, तुमचे देव देखील दगाबाज, मग तुम्ही असालच असाल, यात नवल काय? इंद्राने गौतमाचे रूपाने जाऊन अहिल्यासारखे साध्वीला कलंक लाविला. चंद्रावळ महापतिव्रता होती, तिथे कृष्ण महाराजांनी राही रूपाने तिचे वृत्ताचा भंग केला की नाही? असे जर कपट करून तुम्ही घर बुडवू लागला तर तेथे पतिव्रता धर्म का रडेल? कृष्ण महाराज तरी देव, त्यांच्या हाती पाप पुण्याचा ताजवा तरी आहे. तो सर्वातर साक्षी आत्माराम खरे खोटे जाणणारा आहे, तर त्यालाच दया येऊन अशा प्रसंगी तुमच्या हातापायाचे रती रती तुकडे करून स्त्रियांना फाशातून सोडविल तरच सुटका, एरवी तिची बिशाद नाही. या सर्व गोष्टी बुकातच खऱ्या. पुराणिक बुवा पुराण सांगते वेळी वांगी निषिद्ध, खाऊ नये म्हणून सर्व श्रोते मंडळीला ओरडून ओरडून सांगतात. पण एकदा पुराणिकाची स्वारी व्यासपीठावरून उठली म्हणजे मग पुराणातली वांगी पुराणात ठेवून घरी आली म्हणजे स्वतः पासरीभर वांगी मिटक्या मारून मारून स्वाहा करीते. तर हे ज्ञान सांगण्यालाच केले. तसा आज चालतो कोण? तिच्या वृत्ताकडे कोण पाहतो? एक ती ते वेळेस डोके आपटून दृष्टाच्या पायावर प्राण सोडील तरच सुटेल, नाही तर बोलावयालाच नको. तेव्हा या अशा गोष्टी लिहिणे म्हणजे काय की एखाद्या लहान मुलाला समजाविणे आहे. नित्यक्रमावरून हे किती खोटे आहे हे सहज लक्षात येते. तसेच मनोरमा नाटकात नाटककर्त्यांनी 4 प्रकारचा प्रयोग केला आहे. पहिला प्रयोग, मनोरमा व गणपतराव हे उभयता सुशील सुशिक्षित असल्यामुळे त्यांचा शेवट चांगला झाला. दुसरे, गोदूबाई व रामराव फडणीस हे जोडपे अगदी विजोड. तरण्या बायका म्हाताऱ्याच्या नवऱ्याची कशी हेळसांड करतात, त्याला किती तुच्छ मानतात हे यात दाखविले आहे. पुढे रामरावाच्या मागे गोदूबाईने गुण उधळले, त्यामुळे तिची भर कोर्टात फजिती, फौजदाराची काम करण्याची शैली, सरस्वतीबाई व तुक्या न्हावी यांची जवानी वगैरेंची वर्णने आली आहेत. तिसरे, हीनवर असल्यामुळे विनायकरावाची बायको गंगू सरस्वतीबाईंच्या द्वारे लुच्च्यांच्या नादी लागून कराचीस पळून जाऊन उघड कसबीण बनली. कसबिणीची ममता, त्यांचे आर्जव, गोड बोलणे, शपथा आणात किती खरेपणा असतो हे व शेवटी त्याचे परिणाम कसे होतात हे सांगितले आहे. चौथे, राम भटजीची सून ठकू ही विधवा असून गर्भवती झाल्यावर सर्व सोहाळे होऊन मुंबईस बाटलीवाल्याचे इस्पितळात संयोगजन्य दुःखाने अतिशय दुर्दशेत मरण पावली. हे इतके प्रकार सिद्ध करून दाखविले खरे, पण नाटक रचून नाटककर्त्यांनी आपली नाडी हाताने उघडी करून सर्व अंतर्दशा लोकांस प्रसिद्ध करून उपहास मात्र करून घेतला. झाकली मूठ 1.25 लाखाची, घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी अंधार उजेड हे आहेच. सगळ्यांच्याच घरी कोणाची बहीण, आई, सून, लेक, विधवा असेलच की नाही. तर एकीला बट्टा लागला म्हणजे सरसकट सगळ्याच त्यात आल्या की नाही. तेव्हा यात काय सार्थक झाले? या ग्रंथावरून पुढे असेच मनोरमेसारखे सर्व स्त्रियांचे दैव खुलून मनाजोगे पती पाहून आईबाप तेथेच देतील आणि असे सर्वच प्रसंगात घडेलच घडेल हे कोणी पाहिले आहे? रामरावासारखे म्हातारपणी लग्न करून गोदू सारखी प्रतापी बायको मिळाली तर आपले मागे आपल्या नावलौकिकाचा भर कचेरीत लिलाव फेरील म्हणून म्हातारपणी लग्न करणार नाही असे कधी होणार नाही. म्हातारपणी लग्न करतील, मग त्यांच्या मागे उघड म्हणा किंवा झाकून म्हणा त्याचा फजिता होणारच होणार, यात अंदेशा नको. तसेच हिनवर म्हणून स्त्रिया निघून जातील हेही अशक्यच आहे, कारण अशाच निघू जात्या तर आज हे सर्व जग या उनाड बायकांनी भरून गेले असते. आता ठकू ही इस्पितळात मेली हे काही मोठे नवलकारक झाले नाही. जी घरी मरायची ती तिथे मेली.
तेव्हा या सर्व गोष्टींचे परिणामावरून सर्व स्त्री पुरुषात दशहत बसून ते पुन्हा असे कधी करणार नाहीत, हे ग्रंथकर्ते राव तुम्ही स्वप्नात सुद्धा आणू नका. असो, सर्व दुर्गुणाचे पुतळे तुम्हीच आहात. बाबा, स्त्रियांना काय म्हणता? त्यातूनही पेशव्यांचे आनंदीबाई काकू सारख्या किंवा आणखी दुसरे प्रकारची अघोर साहस कृत्य करणाऱ्या पुरुषापेक्षा स्त्रिया फारच थोड्या विरळगत सापडतील. परंतु विजयालक्ष्मीचे थाटात सर्व स्त्रिया गोळा केल्या असताही 100त 10 सापडणे कठीण. तरी या अघोर साहस कृत्यातही थोरपणा स्त्री जातीकडे जातो. तुम्ही प्रथम तिचे मन नाना प्रकाराने मोहून एकदा मनमोहन बनलात म्हणजे ती तर तुम्हावर अगदी भरोसा ठेवून अंतःकरणापासून प्रीती करून तिचे या जगातले अमूल्य रत्न एक स्त्री धर्म सोडून तुम्हीच होता व तुम्हाला ती आपला जीव अर्पण करते. तिला तुमची दगाबाजी तेव्हाच कशी समजेल? ते वेळेस तर तुम्ही तिचे पुढे केवळ एखाद्या गुलामाप्रमाणे वागून तिची मर्जी राखिता, जोडे तोंडात धरून पुढे पुढे करता. आतोनात प्रीती कुठपर्यंत? तुमचे मनोरथ पूर्ण होईपर्यंतच. एकदा तुमची ही दृष्ट वासना पुरी होऊन ती गर्भवती झाली म्हणजे मग त्या यातना, ती काळजी तिचेकडे सोपवून विंचवासारखे ढेकळा आड तोंडे लपवीत फिरता. तेव्हा मग ती त्या ओझ्याखाली मरणोन्मुख झालेली दीनवदनी हरणी त्या व्याघ्ररूपी मानवाधमास आता कसे करावे हो असे जर म्हणाली तर त्या दृष्टाचे तोंडातून जसा काही सावज बोलतो असे शब्द बाहेर पडावयाचे. आता आम्ही काय करावे? तू केलेस, तू भोग. मग हा जबाब. ज्या मुखातून अति कोमळ प्रीतीचे शब्द निघत होते, ज्या मुखाला ती चंद्राप्रमाणे न्याहाळीत होती, आपला देह प्राण ज्यावरून ओवाळून टाकीत होती, ज्याच्यावर अगदी अंतःकरणापासून प्रीती करीत होती, त्याच मुखातून हे काळजास बाण बसणारे शब्द जेव्हा तिचे कानी पडत असतील तेव्हा तिची दशा कशी होत असेल? तिला ते वेळेस कसे वाटत असेल? पण बिचारी करते काय? शेवटी नाईलाज होऊन आपली अब्रू वाचवण्याकरिता पोटच्या गोळ्याचा सुद्धा त्याग करून केलेल्या कर्माचे प्रायश्चित भोगिते. येथे काय पडले इंग्रज सरकारचे राज्य? साक्षी वाचून पान हलणे नाही, पण अशा नाजूक कामात साक्ष मिळणेही नाहीच. यात सरकार देखील अन्यायाचे दोषास पात्र होते. कारण जशी लाच घेणारास एकपट व देणारास दुप्पट शिक्षा लागू केली आहे, त्याप्रमाणेच या कामात देखील त्यांनी सक्त कायदा करावा की स्त्रियांना एकपट तर पुरुषाला दुप्पट सक्तीची शिक्षा होत जाईल. असे का असू नये? पूर्वीचे रोमन, ग्रीक वगैरे लोकात या कामास फारच मोठी जबर शिक्षा देत असत. तर इकडे सरकार लक्ष देऊन पुरुषांची तोंडे फारच लुबुलुबू करीतात, तर त्या तोंडावर चांगले मोठाले डाग देण्याची शिक्षा ठरवतील तर पुरुष जातीत ही जबर दहशत बसून पुढे असे एक देखील उदाहरण आढळून यायचे नाही. असो, पुढे ती बिचारी गाय होऊन हाय हाय करीत धाय धाय रडून आपल्या नेत्रोदकाने तो कलंक धूत कारागृहात अगर आणखी कुठेतरी लज्जेचे गाठोडे डोक्यावर घेऊन जनापवाद सोशीत जन्म घालविते. कित्येक प्राण देतात, कित्येक सर्व आप्त धनदौलत सोडून देशोधडीस जातात. तुमच्यापेक्षा सर्प बरा, तो डसल्याबरोबर प्राण तरी जातो, पण तुमच्या जवळ जे विष आहे ते नित्य नित्य शरीरास असह्य दुःख देऊन प्राण घेते. असे तुम्ही सर्पापेक्षा घातकी आहात. तर आता थोर मनाचे कोण? तुमचे पायी स्त्रिया दुःख भोगितात तसे तुम्ही त्यांचे करिता भोगाल का? अरे, तुमचे हातून इतकी दया परोपकार कधीच होणार नाही. आज एकीची दुर्दशा करून तिला देशोधडी केली की लागता दुसरीच्या मागे. पहिलीची स्वप्नी सुद्धा आठवण येणार नाही. परंतु स्त्रियांची प्रीती केवळ समुद्रासारखी खोल असते. ती ज्याच्यावर फिदा होईल त्याला प्राणापलीकडे ठेवील. तिचा किती जरी त्याने वनवास केला तरी तो त्याचाच पक्ष धरील. असो, स्त्रियांचे हृदय अति कोमल प्रीतीने भरलेले आहे.
स्त्रियांचे पायी दुर्दशा होऊन देशोधडीस लागलेले पुरुष फार थोडे सापडतील, पण स्त्रिया किती सापडतील हे सांगवत नाही. अरे तुम्ही अट्टल शहाणे महाठक इंद्रायणीचे गोटे जसे हाटले तसेच बखल बसणार. उसाचे शेतातून जाल तर अंगास पान देखील लागू देणार नाही. रोज मोठमोठ्या सभा भरविता, काय काय चाळे करता, व्याख्याने देता, दुसऱ्याला सांगता, पण स्वतः तेच पढत मूर्ख. दिवा दुसऱ्या उजेड देतो, पण त्याचे खाली अंधार. जसे तुम्हाला जर तुमचे दुर्गुण कळून येते तर छाती फुटून मरता. अरे तुमच्या अंगी अंगचे ज्ञानापेक्षा 4 ठिकाणी हिंडून फिरून अनेक ग्रंथ अवलोकून गोळा कॅलेंडर ज्ञानाचा भरणा फार असल्यामुळे पाहिजे त्या रूपाने कोणत्याही संकटातून पार पडणे म्हणजे हातचा मळ. पण या दुर्दैवी अबला सदा गृहवासात, चुलीपासून ते दाराचे उमरापर्यंत काय ते ज्ञान, शिवाय तुमच्यासारखे सडे लाकडाचे खुंट नाहीत. त्यांचे मागे देवाने सारे लोढणे बांधल्यामुळे त्या लवकर फसतात. आता दुर्गुणी कोण? स्त्री पुरुष तुलना भाग 9 समाप्त.